आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अपहरण करून पळवून नेलेल्या 2 पीडित मुलींचा शोध घेण्यात राहुरी पोलीस पथकाला यश आलंय। पथकानं 24 तासात मुलींची सुटका करून आरोपी हर्षल इरुळे याला गजाआड केलाय। राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधील 2 अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं होतं आणि याबाबत मुलींच्या वडिलांनी 9 सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर 2 अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाद्वारे 2 पीडित मुली आणि त्यांचं अपहरण करणारा आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाली आणि तेव्हा पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी, पोलीस नाईक देविदास कोकाटे तसेच गणेश लिपणे, महिला पोलीस हवालदार वंदना पवार यांचं पथक पुणे येथे रवाना झालं। खडकी पोलीस स्टेशन पुणे, पोलीस आयुक्तालय येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, महिला पोलीस हवालदार सुषमा घोगरे आणि महिला दामिनी पथक यांच्या मदतीनं राहुरी पोलीस पथकानं पीडित अल्पवयीन 2 मुली आणि त्यांचे अपहरण करणारा हर्षल सतीश इरुळे यांना ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलं। पीडित मुलींकडे विचारपूस केली असता त्यांनी हर्षल इरुळे यानं त्यांच्या अज्ञानपणाचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन लग्नाचा आमिष दाखवून बळजबरीनं पळवून आणलं आहे असा जबाब दिलाय। याबाबत सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 87 प्रमाणे वाढ करून आरोपीस न्यायालयामध्ये हजर केलं असता आरोपी हर्षल सतीश इरुळे यास 12 सप्टेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट सविता गांधले यांनी बाजू मांडली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर, लेखनिक गणेश लिपणे हे करतायत। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील मुलींचा शोध घेऊन गेल्या वर्षभरामध्ये 82 मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर, नितीन सप्तर्षी, राजू जाधव, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, देविदास कोकाटे, गणेश लिपणे, शेषराव कुटे, आजीनाथ चिमटे, महिला पोलीस हवालदार वंदना पवार तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे हवालदार संतोष दरेकर, सचिन धनाड यांच्या पथकानं केली आहे। मुलींनी कोणत्याही अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नये आणि त्यांच्या भूलथापाला आणि मोहाला बळी पडू नये। शालेय विद्यार्थिनींना कोणी त्रास देत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। विद्यार्थिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडनं करण्यात आलंय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास राहुरी। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।